आम्ही म्हणायचो काय बदल झालाय। आज शिंदे साहेबांच्या मध्ये खऱ्या अर्थाने बदल झालाय। तो एक वेगळ्या प्रकारचा रुबाब आम्ही सगळ्या स्तुती काय गिरीश कधीतरी सुधार कधीतरी सुधार तर तेही पद महत्वाचं आहे। गिरीशला कदाचित थांबावं लागलं असतं, त्यांना तिथे यावं लागलं असतं। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। विधानसभेचे अध्यक्ष झालेले राहुल नार्वेकरजी देखील बहुधा आतापर्यंत सर्वात तरुण अध्यक्ष असतील। त्याचप्रमाणे आपल्या रूपाने विधान परिषदेच्या या वरिष्ठ सभागृहाचं सभापती पद देखील आपण एक तरुणाला त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मिळालेले आणि माझा अंदाज आहे की कदाचित आजपर्यंत जेवढे अध्यक्ष सभापती झालेले त्यात सगळ्यात तरुण सभापती म्हणून आपली ओळख त्या ठिकाणी असेल। आपण मगाशी मी तुम्हाला तिथे बसवत असताना वय सांगितलं, परंतु ते पटत नाही। मगाशी मुख्यमंत्री महोदय म्हणले अजून आपण 40च वाटताय आणि त्याच्यामुळं एकंदरीतच एक चांगल्या पद्धतीनं काम तुम्हाला हे त्या ठिकाणी मिळालेलं आहे। सभापती महोदय, आपण नुसतेच तरुण नाहीत तर दिसण्यामध्ये देखील तुम्ही अत्यंत रुबाबदार आहे। आपले व्यक्तिमत्व प्रभावी आहे। मला आठवत आहे 9 ते 14 आम्ही सगळेजण सत्ताधारी पक्षाचे होतो आणि त्यावेळेस तुम्ही अतिशय शांत येऊन बसायचा, विरोधी पक्षामध्ये होता। बाकीचे तिथली सगळी सभागृह लढवण्याचं काम, चालवण्याचं काम देवेंद्रजी आणि बाकीचे सगळेजण करायचे। पण त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण राज्यमंत्री झाला, राज्यमंत्र्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही कॅबिनेट मंत्री झाला त्यावेळेस तुमचा तो सफारी, तुमचा तो देखणेपणा, तुम्ही असं आतमध्ये यायचा आणि मी समोर बसलेलो असायचं त्यावेळेस आम्ही म्हणायचो काय बदल झालाय। आज शिंदे साहेबांच्या मध्ये खऱ्या अर्थाने बदल झालाय। तो एक वेगळ्या प्रकारचा रुबाब आम्ही सगळ्या नाही नाही त्यांचा सफारी हाफ असायचा, त्यांना आठवत असं। स्तुती काय गिरीश कधीतरी सुधार कधीतरी सुधार आताही कट होता होता वाचला अध्यक्ष सभागृहाला किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही, परंतु दोन्ही बाजूच्या सन्मानित सदस्यांना सांगायचं आहे की कबड्डी खेळ हा आपल्या सभापती महोदयांचा आवडता आणि एकेकाळी अतिशय कुशलतेने ते स्वतः देखील त्यांनी हा मातीतला खेळ खेळलेला आहे। अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी त्यावेळेस मैदानं गाजवलेली आहेत। तेव्हा निश्चित आपली पकड ही घट्ट असणार आहे, कारण तुम्ही त्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे। या सभागृहाची आपणही आपली पकड अशीच घट्ट ठेवून कुशलपणे सभागृह चालवाल याबद्दल देखील आमच्या कोणाच्याच मनामध्ये शंका नाहीये। सभापती महोदय, मध्यंतरी मी तुमच्या मतदारसंघामध्ये सभा घेतली नाही म्हणून तुम्ही थोडासा राग व्यक्त केला, त्यामुळे विधानसभेची निवडणूक आपण हारला असं देखील आपण म्हणालात। पण एका दृष्टीनं ते योग्य झालं। जर देवेंद्रजींच्या मनात तिथं निवडून आला असता कॅबिनेट मंत्री करायचं असतं तर तेही पद महत्वाचं आहे। गिरीशला कदाचित थांबावं लागलं असतं, त्यांना तिथं यावं लागलं असतं, परंतु ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या। परंतु आपल्या विधान परिषदेचे सदस्य त्यामुळे आपण राहिलात आणि आज ह्या एकंदरीत विधान परिषदेचं नाही, ह्या संपूर्ण हे जे काही विधिमंडळ आहे ह्या विधिमंडळामध्ये कुणी काही म्हटलं तर सगळ्यात सर्वोच्च पद मान हा विधान परिषदेच्या सभापतींना असतो, नंतर विधानसभेच्या अध्यक्षांना त्या ठिकाणी असतो। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।